नमस्कार मित्रांनो, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमच्या सहर्ष स्वागत आहे. आज आपण कर्ता आणि कर्म व क्रियापद कशा पद्धतीने ओळखतात ते बघणार आहोत. कर्ता व कर्म जर तुम्हाला ओळखता येत नसेल तर प्रयोग चॅप्टर, विभक्ती आणि उद्देश हा चॅप्टर तुम्हाला ओळखता येणार नाही. म्हणून कर्ता व कर्म ओळखणे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला आले पाहिजे मित्रांनो. तर कर्ता म्हणजेच काय? कर्ता म्हणजेच क्रिया करणारा. तर त्याच्यावर ट्रिक नुसार आपण बघणार आहोत. तर मग चला बघूया. कर्ता कर्ता म्हणजेच क्रिया करणारा क्रिया करणारा. अगोदर कर्ता व कर्म ओळखायचे असेल तर अगोदर तुम्हाला क्रियापद ओळखता आले पाहिजे. आपण ट्रिक लिहू. ट्रिक अगोदर क्रियापद ओळखणे. पहिला आहे क्रियापद ओळखणे. क्रियापद ओळखणे. ओळखा. क्रियापद कोणता आहे? खातो. खातो क्रियापद आहे. आता क्रियापदाचा धातू कोणता आहे? धातू म्हणजेच मूळ शब्द असते. क्रियापदाचा धातू ओळखा. क्रियापदाचा धातू कोणता आहे? खा. खा. त्याच्या नंतर आहे त्या धातूला नारा. नारी, नारे हे लावा. खाणारा, नारे कोण किंवा काय? हा प्रश्न विचारा. किंवा काय? येणारा आन्सर हा कर्ता असतो. येणारा उत्तर कर्ता असतो. हे आहे मित्रांनो ट्रिक. लिहून टाकावे. अगोदर क्रियापद शोधणे, त्याच्यानंतर क्रियापदाचा धातू. क्रियापद आपण शोधला. खातो. खाणारा कोण? सुरेश लाडू खातो. तर खाणारा कोण? सुरेश आहे, म्हणजेच कर्ता. तर खाणारा कोण? खाणारा कोण? खा हाय आणि नारा. खाणारा कोण? सुरेश. त्याच पद्धतीने इथं आहे श्रावणीला थंडी वाजते. तर इथं क्रियापद कोणता आहे? वाजते. क्रियापद शोधला. क्रियापदानंतर धातू शोधणे. वाज हा धातू आहे. तर वाज याला वाजणारा कोण? श्रावणीला थंडी वाजते तर वाजणारी नारी, कारण की मुलगी आहे म्हणून नारी. वाजणारी काय? वाजणारी काय? तर थंडी. श्रावणीला नाही मित्रांनो, थंडी आहे. थंडी हा कर्ता आहे. सुरेश पण कर्ता आहे. ऋतूला दूध आवडते. इथं अगोदर क्रियापद शोधणे. क्रियापद कोणता आहे? आवडते. क्रियापदाचा धातू कोणता आहे? आवड. तर आवडणारा कोण? नारा कोण? तर दूध आहे. आवडणारा कोण? तर दूध आहे. दूध हा कर्ता आहे. विद्यार्थी प्रामाणिक आहेत. तर आहे म्हणजेच असणारा. अस हा धातू आहे. तर असणारा कोण? असणारा प्रामाणिक असणारा कोण? तर विद्यार्थी आहे. असणारा
कोण? तर विद्यार्थी. हा मित्रांनो कर्ता. याच्यावरून तुम्हाला कर्ता ओळखता येईल अशी मी आशा करतो. तर हे ट्रिक आहे मित्रांनो. अगोदर क्रियापद ओळखणे, क्रियापदानंतर त्याचा धातू ओळखणे, धातूला नारा नारी प्रत्यय लावून कोण किंवा काय हा प्रश्न विचारले येणारा आन्सर हा कर्ता असतो. त्याच्यानंतर कर्म कसा ओळखणे? कर्म क्रिया, कर्म म्हणजे क्रिया सोचणारा असते. तर कर्म ओळखण्याची पण ट्रिक अशीच आहे. अगोदर कर्ता ओळखणे, कर्ता ओळखणे, अगोदर क्रियापद ओळखणे, क्रियापद, क्रियापद ओळखणे, क्रियापद ओळखल्यानंतर क्रियापद ओळखणे आपण खातो, सुरेश लाडू खातो, तर खातो. त्याच्यानंतर धातू ओळखणे, क्रियापदाचा धातू ओळखणे आणि धातूला लेले काय, लेले काय, लेले काय आणि खाल्लेले काय, तर लाडू आहे. म्हणजेच हा खाल्लेले काय, लाडू, लाडू हा कर्म झाला. कर्म ओळखणे, खाल्लेले काय, खाल्लेले काय, तर लाडू हा कर्म आहे मित्रांनो. आणि पकड, अगोदर काय शोधणे, क्रियापद शोधणे. क्रियापदाचा धातू कोणता आहे, पकड, तर पकड, पकड, लेले काय, लेले काय, तर मासा आहे, मासा हा आहे कर्म. आणि आजी, तिसरा आहे आजी गोष्ट सांगते, तर इथं क्रियापद कोणता आहे, सांग, क्रियापद आहे. आणि क्रियापदाचा धातू कोणता आहे, सांगते क्रियापद आहे आणि क्रियापदाचा धातू सांग आहे. तर सांग, सांगलेली, सांगलेली काय, काय, तर गोष्ट, गोष्ट हा कर्म आहे. गोष्ट, मासा आणि लाडू हे कर्म आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर न्याची क्रिया, न्याची क्रिया कोणावर घडली, कोणावर घडली हे प्रश्न विचारायचे मित्रांनो. हे ट्रिक आहे. कर्ता, जर तुम्हाला कर्ता ओळखायचे असेल तर अगोदर कर्ता व कर्म ओळखायचे असेल तर अगोदर क्रियापद ओळखा, क्रियापद ओळखल्यानंतर क्रियापदाचा धातू ओळखा आणि धातूला कर्ता ओळखायचा असेल तर नारा नारी नारे हा प्रत्यय लावून बघा आणि कोण काय. येणारा उत्तर हा कर्ता असतो. आणि जर कर्म ओळखायचं असेल तर अगोदर क्रियापद ओळखा, क्रियापदानंतर क्रियापदाचा धातू ओळखा आणि धातूला लेले काय किंवा न्याची क्रिया कोणावर घडली हा प्रश्न होणार. विचारा येणारा उत्तर हा कर्म असतो मित्रांनो. कर्ता व कर्म जर तुम्ही ओळखायला शिकले तर तुम्हाला विभक्ती प्रयोग हे चॅप्टर इझी जातील. कारण की तुम्हाला कर्ता व कर्म ओळखता येत नसेल तर विभक्ती आणि प्रयोग चॅप्टर तुम्हाला समजणार नाही. जर मित्रांनो तुम्हाला अशा स्वरूपात नोट्स पाहिजे असतील तर आशिष सर एज्युकेशन 9637064337 ह्या नंबरवर संपर्क साधा. ना आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.